गुड मॉर्निंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण एमपीएससी चा जो 2023 चा पेपर झालेला आहे, त्यातला पेपर 1 चा व्हिडिओ सोल्युशन ची सिरीज आपण लॉन्च केली आपल्या YouTube चॅनलवर. याच्या अगोदरचे लेक्चर तुम्ही ऐकले असतील. आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेले. क्वेश्चन 1 मधला ए आणि बी. ओके. तर पहिला क्वेश्चन आपला कशावर होता? तर पहिला क्वेश्चन आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल वर होता. सेकंड क्वेश्चन आपला होता थिअरी ऑफ स्ट्रक्चर वर. आणि आता थर्ड क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 1 मधला सी, तो आहे मॅथमॅटिक्स वर. ओके. मॅथ्स वर क्वेश्चन आहे. न्यूटन रॅप्सन मेथड आपल्याला त्यांनी विचारलेली आहे. अतिशय सोपा क्वेश्चन होता. तो आपण आज इथे सॉल्व्ह करून घेणार आहे. तर जर कोणी आपल्या आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी नक्कीच ते व्हिडिओ बघा. आणि आपण थिअरी ऑफ स्ट्रक्चरची रेकॉर्डेड सिरीज पूर्णपणे ऍज पर एमपीएससी सिलेबस YouTube वर लॉन्च केलेली आहे. तिला लाईव्ह मध्ये बघायचं असेल किंवा हे जे व्हिडिओ सोल्युशन्स आहे एमपीएससी च्या पेपर 1 चे ते लाईव्ह मध्ये बघायचे असतील तर आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. आपली वेबसाईट आहे apeengineering.graphy.com. आणि वेबसाईट वरून फ्री ऑफ मटेरियल कसं डाउनलोड करायचं किंवा कोर्सेस कसे डाउनलोड करायचे याची आपण ट्युटोरियल एक व्हिडिओ, थोडीशी शॉर्ट अशी व्हिडिओ आपण ह्याच आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केली. तुम्हाला एमपीएससी च्या व्हिडिओ सोल्युशन मध्ये किंवा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला पहिलेच ती व्हिडिओ दिसेल. तर ती व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या फ्री कोर्सेसला एनरोल करता येईल. आणि मुलांनो, तुम्ही फार प्रतिसाद दिला मला की स्टार्टिंगलाच आपले जवळपास पेपर 1 च्या डिस्क्रिप्टिव्ह साठी जवळपास 40+ ऍडमिशन्स झालेले, जेणेकरून ज्या कोर्स मध्ये आपण 8 सब्जेक्ट पेपर 1 चे पूर्णपणे शिकवणारे, लेवल बेसिक टू प्रो लेवल असणारे, त्या कोर्सेसला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर एनरोल करा. कारण की आपण जो डिस्काउंट ठेवलाय 20% ऑफ, तो फक्त आणि फक्त पहिल्या 50 मुलांसाठी ठेवलेला आहे. ऑलरेडी 40 एनरोलमेंट आपल्या झालेले आहे. ऑलरेडी 40 मुलांनी तो घेतलाय. आणि याच्यापेक्षा जास्त आनंद मला असा आहे की 40 पोरांना हा कॉन्फिडन्स आहे की आमचा प्री निघेल आणि त्यांनी आतापासूनच मेन्सचा अभ्यास सुरू केलेला आहे. तर तुम्ही पण मागे नका राहू मित्रांनो. ज्यांनी ऑलरेडी मागे क्लास केला असेल, कोणताही क्लास केला असेल, त्याला जर नुसती न्यूमरिकलची प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपला फक्त न्यूमरिकल प्रॅक्टिस 300+ न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करून घेणार. आणि त्यामध्ये पूर्ण पेपर 1 चे जे काही स्ट्रक्चरल सब्जेक्ट असतील त्या सगळ्या स्ट्रक्चरल सब्जेक्टचे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करून घेणार. जवळपास 300+ ते न्यूमरिकल असतील. त्या कोर्सेसला सुद्धा जवळपास 15 मुलांची एनरोलमेंट झालेली आहे. 15 मुलांनी तो कोर्स ऑलरेडी परचेस केलाय. त्याला सुद्धा 25% डिस्काउंट आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम तुम्हीही तो कोर्स परचेस करा. आणि त्याला सुद्धा पहिल्या 50 स्टुडंटलाच आपण तो डिस्काउंट देतोय. नंतर त्या कोर्सेसची प्राइस वाढणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही त्याला एनरोल करून ठेवा. आपले लेक्चर सुद्धा सुरू झालेले. ओके. आणि माझी टीचिंग जर आवडली असेल, याच्या मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील किंवा थिअरी ऑफ स्ट्रक्चरची प्लेलिस्ट पूर्ण तुम्ही बघितली असेल, पूर्णपणे आपण एमपीएससीच्या सिलेबस नुसार पूर्ण थिअरी ऑफ स्ट्रक्चर तुमचा कव्हर करून घेणार. जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही नक्की शेअर करा. त्यांचाही फायदा होऊ द्या, तुम्ही फायदा करून घ्या. सबका साथ सबका विकास. हा, इथं खरं विकास होणार आहे तुमचा. रिअली ट्रुथ जे आहे ते आहे. ओके. सगळ्यांना सोबत घेऊन चाला मित्रांनो. शेअर करा. आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपले लाईव्ह लेक्चर्स आणि मेन म्हणजे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला वेबसाईट वरच बघायला भेटणार आहे. वेबसाईट वर तुम्ही नक्की वेबसाईट वर या. आणि वेबसाईटचा फायदा असा आहे की तुम्हाला माझ्याशी बोलता येणार आहे. तुमचे जे डाऊट आहे ते चालू लेक्चर मध्ये आपण सगळे कव्हर करून घेणार. इथे फक्त तुम्हाला YouTube वर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ते भेटतील. म्हणून जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. डेली लाईव्ह लेक्चर्सचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तुम्हाला वेबसाईटवर साइन अप करावं लागेल. आणि आधीच मी सांगितलं त्याची व्हिडिओ आपण ऑलरेडी कसं वेबसाईटला हँडल करायचं आपल्या, त्याची व्हिडिओ ऑलरेडी आपण टाकली. अतिशय सोपी मित्रांनो. तुम्ही इंजिनियर आहे, तुम्हाला एवढं सांगायची गरज नाही. चला, विदाउट वेस्टिंग टाइम
आपण क्वेश्चन कडे वळूया. बघा, अतिशय सोपा असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे त्यांनी की न्यूटन रॅप्सन मेथडने तुम्हाला रिअल रूट फाइंड आउट करायची. तर माझ्याकडे कॅल्सी, तुम्ही सुद्धा कॅल्सी, आणि मी पहिल्यापासून सांगतोय की आपलं लेक्चर बघत असताना कॅल्क्युलेटर घेऊनच बसा. तुमचा हात बसला पाहिजे कॅल्सीवर, जेणेकरून ज्या सिली मिस्टेक होतात त्या व्हायला नको. ओके, चला, क्लिअर असेल. आपण आता सॉल्व्ह करायला सुरुवात करू. आता बघा, सर्वात पहिले रिअल रूट आपल्याला फाइंड आउट करायचे. मग त्याच्यासाठी मी एफ ऑफ एक्स चं मला त्यांनी इक्वेशन काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स चं इक्वेशन मला त्यांनी काय दिलंय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू -6 हे मला इक्वेशन दिले. ओके, आता नाही, एफ ऑफ एक्स आपल्याला इक्वेशन तयार करून घ्यावं. एक्स इज इक्वल टू ई रेस टू -6. मग हा ई रेस टू -6 इकडे आला तर माझं इक्वेशन झालं एक्स मायनस ई रेस टू -6. कळतंय का बघा. आता मॅथमॅटिक्स ज्याचं स्ट्रॉंग असेल नसेल त्याला सुद्धा हा क्वेश्चन कळेल. त्याच्यानंतर मला याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स. आणि एक्स चं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती काय, एक्स डेरिव्हेटिव्ह 1. आणि ई रेस टू -x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, ई रेस टू -x इंटू -1 म्हणजे मायनस ई रेस टू -x इंटू -1. ओके, म्हणजे फायनली तुमचं एफ डॅश ऑफ एक्स तुमचं काय तयार झालं, हा -1 ने इकडे जर मल्टिप्लाय झाला तर 1 प्लस ई रेस टू -6. दिस इज युअर एफ डॅश ऑफ एक्स आणि दिस इज युअर एफ ऑफ एक्स. कळतंय का मला सांगा. अतिशय सिंपल आहे. मग आता आपल्याला रिअल रूट फाइंड आउट करायचंय. मग तुम्हाला माहिती आहे रिअल रूट 1 एक पॉझिटिव्ह आलं पाहिजे, एक निगेटिव्ह आलं पाहिजे. जर जी व्हॅल्यू आपली एक पॉझिटिव्ह आली, एक निगेटिव्ह आली, तरच आपण पुढे सॉल्व्ह करायला सुरुवात करतो ते रूट्स घेऊन. तुम्ही ज्यांनी ऑलरेडी एमपीएससी चा 2023 चा पेपर दिलाय त्यांनी न्यूमेरिकल मेथड किंवा मॅथ, अप्लाइड मॅथमॅटिक्स आपल्याला सब्जेक्ट आहे तो केला असेल थोडाफार, तर त्यांना माहिती असेल जोपर्यंत पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत आपण तिथून बेस पकडून त्याला सॉल्व्ह करायला सुरुवात करत नाही. मग चला, मग आता रिअल रूट आपल्याला एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह पाहिजे. बघा, रिअल रूट आपल्याला काय पाहिजे, एक पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे एक रूट कोणतरी पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह पाहिजे. ओके, मग आता मी इथं एफ ऑफ एक्स लिहितो, एफ ऑफ एक्स लिहितो. मग एफ ऑफ एक्स माझा काय आलेला आहे तुमचा एक्स मायनस ई रेस टू -6. मग आता पहिले बघा, आता तुम्ही एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कधी पण आपण सुरुवात शून्याने करतो, कारण की शून्य आपलं आहे, शून्य आपला इंडियाचं शून्य असो, ते काही असो, ते लॉजिक इथं नाहीये. आपण सर्वात पहिले शून्याने सुरुवात करायची, म्हणजे एक्सच्या जागी आपण शून्य टाकून पाहायचा. मग एफ ऑफ शून्य घ्यायचा इज इक्वल टू एक्सच्या जागी शून्य मायनस एक्सच्या जागी शून्य मायनस ई रेस टू -0. ओके, मग आता बघा, एफ ऑफ शून्याचं उत्तर इथं शून्य मायनस ई रेस टू -0चं उत्तर 1 आलं. ई रेस टू एनिथिंग काय येतं, 1 येतं, म्हणजे इथं काय येईल -1 येईल. म्हणजे हे मला कोणतं रूट भेटलं, हे मला निगेटिव्ह रूट भेटलं. कळतंय का बघा, एफ ऑफ 0चं मला निगेटिव्ह आन्सर भेटलं. मला हे रूट नाहीये तुमचं, लक्षात घ्या, हे रूट नाहीये. तुम्हाला शून्य घ्यायचंय, म्हणजे शून्याचं उत्तर तुमचं निगेटिव्ह आलंय. ठीक आहे, आता तुम्हाला पॉझिटिव्ह शोधायचे. मग जर मला पॉझिटिव्ह शोधायचं असेल तर नेक्स्ट मला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल, एफ ऑफ एक्स काय, एक्स मायनस ई रेस टू -6. आता एफ ऑफ एक्स ची एकदा शून्य झाली, आता मी 1 पुट करतो, 1 मायनस ई रेस टू -1. मग माझा आन्सर काय येतं, 1 मायनस आता कॅल्क्युलेटरवर तुम्ही ई रेस टू -1 ची व्हॅल्यू काढा, तर तुम्हाला आन्सर भेटेल 0.3678. मग 1 मधून जर हे मायनस केलं मी तर मला एफ ऑफ 1 चा आन्सर किती भेटतं, 0.6321. ओके, आणि हे आन्सर माझं काय आलेलं आहे, पॉझिटिव्ह आलेलं आहे. मला उत्तर फक्त पॉझिटिव्ह पाहिजे, मला हे उत्तराशी काही घेणं देणं नाही. मला 1 भेटला आणि 0 भेटला, म्हणजे इथं मी म्हणू शकतो की माझे रूट्स, इथं मी म्हणू शकतो माय रूट्स लाईज बिटवीन 0 and 1. म्हणजे 0 आपला काय आला होता, निगेटिव्ह आला होता, आणि 1 काय आला होता, आपला पॉझिटिव्ह आला होता. कळतंय का बघा, एकदम सोपं आहे. मला हे उत्तराशी काही घेणं देणं नाही पोरांनो, तुम्हाला उत्तराशी काही घेणं देणं नाही. उत्तर किती पण येऊ, ते पॉझिटिव्ह आलंय का नाही हा माझा पॉइंट टू बी नोटेड राहणार आहे. हे निगेटिव्ह आलंय का नाही हा माझा पॉइंट टू बी नोटेड राहणार आहे. मग कोणती व्हॅल्यू टाकल्यानंतर माझं उत्तर पॉझिटिव्ह आलं
किंवा कोणती व्हॅल्यू टाकल्यानंतर माझं उत्तर निगेटिव्ह आलं, तर दॅट विल बी दॅट व्हॅल्यू, ती व्हॅल्यू मला पाहिजे. ओके, मग ती व्हॅल्यू किती आली 0 आणि 1. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहायची गरज नाही, हे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहून देतोय. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, मग आता आपल्याला 0 आणि 1 भेटल्यानंतर आपल्याला हे कळालं की आपले रूट कसे लाईज होत आहेत 0 आणि 1 मध्ये. मग आपण x0 काढायचं. x0 कसं आहे, या दोघांचा ऍव्हरेज काढायचा. 0 म्हणजे ही न्यूटन रॅप्सन मेथड आहे. ही न्यूटन रॅप्सन मेथड आहे. जेव्हा आपण आपला कोर्स जो सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये जेव्हा अप्लाइड मॅथमॅटिक्स घेऊ तेव्हा तुम्हाला ही मेथड मी डिटेल मध्ये समजवेल. आता आपण इथं फक्त आपल्या 23 ला झालेल्या पेपर 1 चं सोल्युशन बघतोय, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे की हे असं मेथडचं असेल. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये कोर्स मध्ये जे पेपर 1 चे सगळे सब्जेक्ट शिकू तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये शिकवल्या जाईल पूर्ण, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ओके, मग आता बघा, मला याचा ऍव्हरेज काढावं लागेल म्हणजे डिवाइड बाय 2, म्हणजे माझे उत्तर आलं 1/2 म्हणजे 0.5. मग देअरफॉर माझं फर्स्ट इटरेशन मला करावं लागेल. मग फर्स्ट इटरेशन मध्ये x0 ची व्हॅल्यू मी 0.5 पुट करेल. आता कुठं पुट करायची ती, पुट इन f ऑफ x मध्ये मला पुट करायची आहे. मला f ऑफ x माहिती आहे. f ऑफ x माझा काय, x मायनस e रेस टू मायनस x. मग x च्या जागी मला म्हणजे f ऑफ x0 म्हणजे x च्या जागी मला 0.5 पुट करायची. ओके, मग आता किंवा x च्या जागी 0.5 ने तो संपलाय आपला विषय. आता आपल्याला फक्त f ऑफ x0 ची व्हॅल्यू 0.5 आली आहे आणि मला ती कशात पुट करायची आहे, पुट इन इक्वेशन f ऑफ x. मग f ऑफ x चं इक्वेशन काय तुमचं, f ऑफ x चं इक्वेशन बघा, हे f ऑफ x चं इक्वेशन x मायनस e रेस टू मायनस x. ओके, मग आता मला x1 जर काढायचा असेल, तर x1 मी कसं काढतो, x1 जर मला काढायचा असेल तर x1 कसं काढतो, x0 मायनस f ऑफ x0 मायनस f ऑफ x0 डिवाइडेड बाय f डॅश ऑफ x0. हे तुम्ही न्यूटन रॅप्सन मेथड केली असेल तर तुम्हाला कळलं असेल. मग x0 ची व्हॅल्यू किती आली आपली 0.5. x0 किती आलाय 0.5. 0.5 मायनस e रेस टू मायनस 0.5. ओके, मग आता e रेस टू मायनस 0.5. ओके, f ऑफ x च्या इक्वेशन मध्ये मी पुट केलं. मग f ऑफ x मला भेटला मायनस 0.5 मायनस e रेस टू मायनस 0.5 चं उत्तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता. 0.6065 तुमचं उत्तर येणार. ओके, आणि मग f ऑफ x ची व्हॅल्यू तुमची किती येईल, f ऑफ x ची तुमची व्हॅल्यू येईल मायनस 0.1065. मग आता आपल्याला x इज इक्वल टू 0.5 हा f डॅश ऑफ x मध्ये पुट करायचा आहे. मग आता बघा, x0 इज इक्वल टू जो 0.5 आला होता तो कुठं पुट करायचा आहे, पुट इन f डॅश ऑफ x. आपल्याला ह्या इक्वेशन मधल्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आपण f ऑफ x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता पुढे बघा, आता नेक्स्ट बघा, आता f डॅश ऑफ x मध्ये आपल्याला तो व्हॅल्यू पुट करायची. मग f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू किती आली तुमची, 1 प्लस e रेस टू मायनस x. बघा, 1 प्लस e रेस टू मायनस x किती व्हॅल्यू आली, 1 प्लस e रेस टू मायनस x. मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची. मग बघा, f डॅश ऑफ x मी इथं लिहून घेतो, जो की तुमचा किती आलेला आहे 1 प्लस e रेस टू मायनस x. हे f डॅश ऑफ x काय आहे, f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह आहे. एवढं सोपं तर तुम्हाला सांगायची गरज नाही पडायला पाहिजे. ओके, मग f डॅश ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस e रेस टू मायनस x म्हणजे 1 प्लस e रेस टू मायनस 0.5 आणि 1 प्लस e रेस टू मायनस 0.5 चं उत्तर 0.6065 म्हणजे माझा आन्सर आलं 1.6065. हे f डॅश ऑफ x चं तुमचं आन्सर आलंय. ओके, f डॅश ऑफ x चं तुमचं आन्सर आलंय. मग आता f डॅश ऑफ x मला भेटला, f ऑफ x मला भेटला, x0 मला माहितीये. मग मी काय काढू शकतो बोला, मी x1 काढू शकतो ना. मग x1 मध्ये व्हॅल्यू पुट करा. x1 इज इक्वल टू x0 किती तुमचा 0.5 मायनस f ऑफ x0 किती आलाय तुमचा मायनस 0.1065 आणि डिवायडेड बाय
डिवायडेड बाय तुमचा एफ डॅश ऑफ एक्स किती आलेला आहे. मला ह्या इक्वेशन मधल्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या म्हणून मी त्या इथे फाइंड आउट केल्या. बघा लक्ष द्या, इथे मी त्या फाइंड आउट केल्या. मग आता 1.6065 देन माय आन्सर विल बी x1 चा आन्सर तुमचं काय आलेलं आहे 0.56. आता बघा हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 0.5 पेक्षा जास्त आन्सर होईल 0.5663. 0.5663 हे तुमचं आन्सर आलं x1 चं. कळतंय का बघा. x0 चा आन्सर आपण काढलं त्याच्यानंतर x1 चा आपण आन्सर काढलं. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का. बघा काहीच केलेलं नाहीये. मला इक्वेशन त्यांनी दिलं होतं मी त्याला एफ ऑफ एक्स च्या फॉर्मॅट मध्ये केलं. बघा लक्ष द्या, अवघड काहीच नाही. आपल्याला इक्वेशन दिलं होतं न्यूटन रॅप्सन मेथड लगेच माझ्या डोक्यात आली. मी काय केलं इक्वेशन जे दिलेलं होतं त्याला एफ ऑफ एक्स च्या फॉर्मॅट मध्ये केलं. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं जे की मला पुढे लागणार होतं. मग आता मला रिअल रूट फाइंड आउट करायची, मला सुरुवात करायची. मग सुरुवात करण्यासाठी न्यूटन रॅप्सननी काय सांगितलंय की एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह रूट आला पाहिजे. रूटचं उत्तर एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आलं पाहिजे. म्हणजे एक्सचा तुम्ही असा व्हेरिएबल शोधा की त्याच्या लगेचच एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आला पाहिजे. मग मी पहिले काय घेतला शून्य घेतला. शून्य टाकून पाहिल्यावर माझं -1 उत्तर आलं म्हणजे निगेटिव्ह आला. आता याच्या पुढचा मला काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे बरोबर. मग मी शून्याच्या नंतर काय येतो 1 येतो. मग 1 टाकून पाहिलं माझं उत्तर पॉझिटिव्ह आलं. म्हणजे लगेचच 2 रूट माझे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आल्यामुळे मी इथं डिसाइड केलं की हे माझं जे काय उत्तर लाईज होणार आहे ते 0 आणि 1 मध्ये लाईज होणार आहे. मग आता मला x0 काढायचं आहे. मला ऍक्च्युअल रूट भेटले 0 आणि 1. मग मी काय केलं याला ऍव्हरेज केला. ऍव्हरेज केल्यानंतर x0 ची व्हॅल्यू काढली. मग x0 ची व्हॅल्यू काढल्यानंतर मला x1 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x1 साठी माझ्याकडे न्यूटन रॅप्सन इक्वेशन काय दिलेलं आहे x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0. मग आता मला सर्वात पहिले काय काढावं लागेल x0 तर माझ्याकडे आहे एफ ऑफ x0 काढावं लागेल. एफ ऑफ x0 काढावं लागेल. मग एफ ऑफ x0 साठी मला एफ ऑफ x मध्ये ते एफ ऑफ x इक्वेशन याच्यामध्ये मला x0 ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. मग ती पुट केली मला एफ ऑफ x0 भेटलं. एफ ऑफ x0 चं उत्तर भेटलं. मग आता मला 0.5 व्हॅल्यू म्हणजे x0 ची जी व्हॅल्यू आहे ती मला एफ डॅश ऑफ एक्स मध्ये. मग आता हे सर तुम्ही का करताय तर मित्र न्यूटन रॅप्सनने आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे जे की सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. त्याच्यात आपल्याला एफ ऑफ x0 काढ लागतो म्हणून मी एफ ऑफ x0 काढला. आपल्याला एफ डॅश ऑफ x0 लागतो मग मला आता एफ डॅश ऑफ x0 काढावं लागेल. x0 ऑलरेडी आपला आलाय 0.5. कळतंय ना. मग आता काय करायचं एफ डॅश ऑफ x0 मग एफ डॅश ऑफ एक्स मध्ये आपल्याला x0 ची व्हॅल्यू पुट केली. मला एफ डॅश ऑफ x0 आला. एफ डॅश ऑफ x0 आला. मग आता सेम मला ह्या दोन व्हॅल्यू याच्यात पुट करायच्या आहे x0.5 जेणेकरून मला x1 भेटेल. देन माय x1 विल बी 0.5663. कळतंय का बघा. एकदम सोपं आहे. व्हिडिओला स्लो करून तुम्ही बघू शकता किंवा एकदमच स्लो असेल तर फास्ट तुम्ही बघू शकता. हे झालं माझं फर्स्ट इटरेशन. हे फर्स्ट इटरेशन झालं. आता सेकंड इटरेशन बघा. आता सेकंड इटरेशन मध्ये x1 झाला. आता तुम्हाला काय काढायचंय x2. आता तुम्हाला रिपीटेड प्रोसिजर करायची. आता तुम्हाला जास्त तुमचं डोकं लावायची गरज नाही. सरळ सरळ जे केलंय ते आपल्याला रिपीट करायचंय. ते काय करायचं आपल्याला रिपीट करायचं. आपण फर्स्ट इटरेशन केलं. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. मी जेव्हा थोडासा बाजूला सरकतो तेव्हा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेत चला किंवा असंही ती व्हिडिओ आपली युट्यूब वर अपलोड होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला नंतरही ती बघता येईल. ओके. आता इथे x1 चं उत्तर मी फक्त ठेवतो. आता मला सेकंड इटरेशन करायचंय. x1 माझं काय आलेलं आहे पॉझिटिव्ह आलंय. ओके. मग आता सेकंड इटरेशन मध्ये बघा. आता मला सेकंड इटरेशन करायचंय. सेकंड इटरेशन मध्ये आता माझा x1 जो आलेला होता तो मी जसला तसा घेतला. x1 किती आलाय माझा 0.5663. हा माझा x1 आलेला आहे. ओके. मग आता मला एफ डॅश ऑफ x परत एकदा माझं ते इक्वेशन काय होतं आता मला x2 काढायचं आहे ना. मग x1 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x1 हे मला करावं लागेल. या इक्वेशन साठी आता मला व्हॅल्यू परत शोधायचं आहे. x1 ऑलरेडी आलाय. आता एफ ऑफ x1 म्हणजे आपलं एफ ऑफ एक्स चं जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये x1 पुट करायचा. मग लक्ष द्या एफ ऑफ x1 तुमच्याकडे असेल ते म्हणून स्क्रीनशॉट काढायला लावला होता मी. आता एफ ऑफ एक्स चं तुमचं इक्वेशन जे होतं
ते x मायनस ई रेस टू मायनस एक्स होतं. आता इथे मला x1 टाकावं लागेल. x1 किती आहे 0.5663 मायनस ई रेस टू मायनस 0.5663. मग याचं उत्तर किती आलं f ऑफ x1 चं? f ऑफ x1 चं तुमचं उत्तर आलं मायनस 0.0013 मायनस 0.0013 हे f ऑफ x1 चं उत्तर आलं. म्हणजे आताशी आपला हा निघाला. आता आपल्याला f डॅश ऑफ x1 काढायचा आहे. f डॅश ऑफ x1 काढायचा आहे. मग f डॅश ऑफ x1 जर मला काढायचा असेल, f डॅश ऑफ x1 मला काढायचा असेल तर f डॅश ऑफ x चं इक्वेशन घ्यावं लागेल. मग f डॅश ऑफ x चं इक्वेशन काय होतं सर? 1 प्लस ई रेस टू मायनस एक्स होतं. मग आता बघा 1 तसाच प्लस ई रेस टू मायनस एक्स च्या जागी x1 टाकावं लागेल. किती येतो 0.5663. माझं उत्तर किती आलं बघा. कॅल्सी मध्ये सरळ सरळ तुम्हाला f डॅश आन्सर जागेवर भेटून जाईल आणि ते आन्सर तुमचं असणार आहे 1.5676 1.5676. म्हणजे माझ्याकडे f ऑफ x1 आला, f डॅश ऑफ x1 आला. आता मला फक्त याच्यात पुट करायचं आहे. मग मला x2 भेटून जाईल. x2 माझ्याकडे x1 किती आलेला आहे 0.5663 मायनस f ऑफ x किती आला मायनस 0.0013 डिवायडेड बाय f डॅश ऑफ x किती आला 1.5676 म्हणजे x2 माझा किती आलाय बघा. x2 तुमचा किती आला करा कॅल्क्युलेट. मी पण करतो, तुम्ही पण करा कॅल्सीवर. x2 किती आलाय करा कॅल्क्युलेट. 0.5671 आलाय का बघा. 0.5671 हा तुमचा x2 आला. ओके, म्हणजे सेकंड इटरेशन तुमचं कंप्लीट झालं. x2 आला का मला सांगा, कळतंय का मला सांगा. त्याच्यानंतर थर्ड इटरेशन. मग तुम्ही म्हणणार सर हे कितीपर्यंत करायचे आपल्याला, कितीपर्यंत आम्ही करत जाऊ असं डायरेक्ट 10-15 इटरेशन करू का? तर नाही मित्रा, जोपर्यंत आपली व्हॅल्यू सेम येत नाही लगेच पुढच्या इटरेशनला. जर आता बघा, आता पुढच्या इटरेशनला जर माझी व्हॅल्यू 0.5671 आली तर मी तिथं थांबून जाईल ना. असंही एमपीएससी ने क्वेश्चन 1 मध्ये 8 मार्काला तो टाकलाय. 8 मार्काला 10 इटरेशन करण्यात ते देऊ शकत नाही. एवढा वेळ कोणी केलाच नसता मग तो, किंवा करून फसले असते क्वेश्चन घेऊन फसले असते पोर. तर बघा आता मला काय काढायचंय, थर्ड इटरेशन करायचे. थर्ड इटरेशन मग थर्ड अतिशय सोपं आहे बघा. आता तेच रिपीट करायचे. मग आता माझ्याकडे x2 ची व्हॅल्यू आहे ना, किती आहे 0.5671. ही माझी x2 ची व्हॅल्यू बघा, ही माझी x2 ची व्हॅल्यू आहे. मग आता मला काय करायचंय, परत एकदा हे इक्वेशन तयार करायचे. x3 काढायचं म्हणजे x2 मायनस f ऑफ x2 डिवायडेड बाय f डॅश ऑफ x2. मला आता ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. त्याच्यापैकी माझ्याकडे x2 ची व्हॅल्यू आहे, मला f ऑफ x2 काढायचं आहे. मग f ऑफ x2 साठी f ऑफ x चं जे इक्वेशन आहे, f ऑफ x चं इक्वेशन काय x मायनस ई रेस टू मायनस एक्स. इथं मला x2 ची व्हॅल्यू पुट करायची. x2 किती आहे 0.5671 मायनस ई रेस टू मायनस 0.5671. ओके, देन माय f ऑफ x2 आन्सर विल बी, माझं f ऑफ x2 चा आन्सर किती आला चेक करा. f ऑफ x2 चं तुमचं आन्सर येतं, चेक करा थर्ड इटरेशन मध्ये. f ऑफ x2 चं किती आन्सर येतं चेक करा. 0 आन्सर आलाय का चेक करा. f ऑफ x2 0 आलाय का चेक करा. कॅल्सीवर चेक करा. माझा तर 0 येतोय, तुमचा बघू. e raised to minus 0.6567. ओके, 10⁻⁵ मध्ये उत्तर येते. 10⁻⁵ म्हणजे 0.00005. ओके,
त्याच्यामुळे झिरोच उत्तर आहे त्याचं. म्हणजे एफ ऑफ x2 चं उत्तर माझं 0 आलं. एफ ऑफ x2 चं उत्तर 0 आलं. मग आता मला काय काढायचंय, एफ डॅश ऑफ x2 काढायचंय. एफ डॅश ऑफ x2 साठी मला एफ डॅशचं इक्वेशन 1 प्लस ई रेस टू मायनस एक्स करावं लागेल. 1 प्लस ई रेस टू एक्स च्या जागी मला आता x2 पुट करायचंय मायनस 0.5671. ओके, मग एफ डॅश ऑफ x2 चं उत्तर किती आलं सांगा मला. एफ डॅश ऑफ x2 चं उत्तर किती आलं, 1.5671 आलं का चेक करा. 1.5671 आलं का चेक करा. मग आता माझ्याकडे काय काय आलेलं आहे, एफ डॅश ऑफ x2 आलाय, एफ डॅश ऑफ x2 आला, एफ ऑफ x2 आलाय आणि x2 ऑलरेडी माझ्याकडे माहितीये, म्हणजे मला x3 निघून जाईल. x3 च्या जागी आता x2 ची व्हॅल्यू इथं काय पुट करायची आहे, 0.5671 मायनस एफ ऑफ x2 ची व्हॅल्यू काय 0 डिवाइडेड बाय एफ डॅश ऑफ x2 ची व्हॅल्यू काय 1.5671. 0 डिवाइड बाय एनीथिंग, 0 डिवाइड बाय एनीथिंग काय येतं, 0 येतं. म्हणजे my x3 will be 0.5671 and the roots are repeated. हे रूट रिपीट झाले बघा, x2 पण 0.5671 आहे, x3 पण 0.567 आहे. मग इथं आपल्याला इंडिकेशन मिळालं की आपल्याला आता थांबायचंय. काय करायचं आपल्याला आता, थांबायचंय. किती सोपा क्वेश्चन होता. ओके, क्वेश्चन कळाला का मला सांगा. जेव्हा आपल्याला रूट रिपीट होतील, म्हणजे x2 ची व्हॅल्यू परत x3 ला रिपीट झाली, आता परत मी x4 काढला तर सेम व्हॅल्यू येणार आहे. तुम्ही चेक करून बघा. म्हणजे आता आपल्याला तिथे इंडिकेशन भेटलं की आपल्याला आता थांबायचंय. कळतंय का मला सांगा. ओके, एकदम सोपा क्वेश्चन होता. आपल्याला x1 भेटला 0.5663, x2 भेटला 0.5671 आणि x3 भेटला 0.567. मी आता परत x4 केला, तुम्ही करून बघा. परत x4 काढा, x4 काढल्यावर तुमचं अगेन आन्सर रिपीट होणार आहे. म्हणजे परत एकदा आपल्याला डॉंकी वर्क करायची गरज नाही. 3 याच्यातच आपलं उत्तर निघतंय, 3 याच्यातच आपल्याला थांबायचंय. 8 मार्क तुमच्या आरामशीर इथं भेटले असतील. कळतंय का मला सांगा. ओके मित्रांनो, सोल्युशन आवडला असेल. हा मॅथचा पार्ट होता, तरी पण इझी पार्ट होता, म्हणून आपण इथे कव्हर केला. अवघड जरी असला असता तरी आपण इथे कव्हर केला असता. टेन्शन घेऊ नका, पेपर 1 ला मी इथं आहे. ओके, आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ सोल्युशन आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. मुलांना पण कळू द्या. व्हिडिओ सोल्युशन ऑलरेडी युट्यूबवर अवेलेबल झालेलं आहे, बघू द्या सगळ्यांना. ऑक्टोबर पर्यंत, आय थिंक ऑक्टोबरच्या आत किंवा ऑक्टोबर पर्यंत आपला मेन्सचा रिझल्ट येऊन जाईल. ओके, तर याच्या पुढचं जे एक्झाम्पल असणार आहे आपलं डी. आता हे आपलं कोणतं होतं, सी होतं. क्वेश्चन 1 मधला सी होता. आता आपलं क्वेश्चन 1 मधला डी असणार आहे, जो 3 हिंज पॅराबोलिक आर्चवर आपल्याला विचारलेला आहे. अतिशय सोपा क्वेश्चन होता तो पण आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पण कव्हर करून घेऊ. पण जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, याच्या अगोदरचे लेक्चर्स आवडले असतील, थेरी ऑफ स्ट्रक्चरचे लेक्चर्स बघा, ते आवडले असतील तर कमेंट करा मित्रांनो. कमेंट केल्यावर मलाही कळेल की मी जे शिकवतोय ते तुम्हाला कळतंय आणि खरंच बेस्ट वेने आपलं चाललेलं आहे. ओके, चला बाय बाय.